नमस्कार मित्रांनो, इंग्लिश रायटिंग स्किलचा असा भाग की ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात, तो म्हणजे डायलॉग रायटिंग. मित्रांनो, अतिशय सोपा भाग आहे. आता हा डायलॉग रायटिंगचा भाग कसा लिहायचा यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा, या ठिकाणी आपण चर्चा करूया डायलॉग रायटिंगवरती फास्टमध्ये, पटापट आणि एकदम डिटेलमध्ये चर्चा आपली होईल. लक्षात घ्या, डायलॉग रायटिंग मध्ये हा जो प्रश्न आहे, हा B1 चा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5व्यातला बी आणि त्याच्यामधला B1 चा जो प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये काय असतं बघा, या प्रश्नामध्ये संवाद लेखनाचा असेल आणि तो लिहिताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे बघा. संवाद लेखन पूर्णपणे तुमचं कोर्स बुक मधला वॉर्मिंग अप, चिट चॅट ऍक्टिव्हिटी किंवा कवितेचा जो काही थीम्स आहे, पाठ किंवा कवितेच्या ज्या काही थीम्स असतात, त्या थीम वरती आधारित असतो. याच्यामध्ये तुम्हाला या रायटिंग स्किलच्या या भागामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात, A, B आणि C. अतिशय सोपे. त्याच्यातला पहिला आणि दुसरा खूप सोपा आहे. म्हणजे भाग ए मध्ये पहिला जो प्रश्न आहे, भाग ए मध्ये 4 संवाद सरमिसळ करून दिले जातील. त्यांची योग्य क्रमाने रचना करून एक अर्थपूर्ण संवाद करायचा आहे. 1 मार्क मित्रांनो इथं कुठल्याही मुलाला मिळतील अभ्यास न करता. म्हणजे तुम्हाला जंबल सेंटेन्स दिले जातील, 4 वाक्य दिले जातील. त्या 4 वाक्याला योग्य क्रमाने लिहायचं आहे. त्याच्यामध्ये 2 प्रश्न असतात शक्यतो आणि 2 त्या प्रश्नांची उत्तरं. पुढचा मुद्दा आहे, दुसरा जो भाग असतो त्याच्यामध्ये चिटचॅट मधील कोणतेही 2 प्रश्न दिले असतील. त्याची योग्य उत्तरे लिहून एक अर्थपूर्ण संवाद तयार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल त्याचं उत्तर लिहायचं. दुसरा प्रश्न दिला जाईल त्याचं उत्तर. पण ते क्रमाक्रमानेच असणार आहे. इथे पण आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये चिट-चॅट किंवा पाठ्यपुस्तकातील कोणत्याही पाठावर किंवा कवितेवर एक थीम दिलेली असेल. म्हणजे एका मुलाची सायकल हरवलेली आहे. तर हेडमास्टर आणि तो मुलगा विद्यार्थी या दोघांचा संवाद आपल्याला तयार करायचा आहे. आणि हा 3 मार्काचा प्रश्न आहे आणि हा मोठा आहे. याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 6 एक्सचेंज बनवायचे आहेत. म्हणजे 6 वाक्य तुमची आली पाहिजे. म्हणजे एकाच्या तोंडून 3 वाक्य म्हणजे एकाचे 3 संवाद, दुसऱ्याचे 3 संवाद, 6 संवाद आले पाहिजेत. आता हे कसे लिहायचे? प्रश्न नेमका कसा असतो तो पाहिल्यानंतर लक्षात येईल बघा. हा प्रश्न बघा अशा प्रकारे पहिला प्रश्न असतो. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स 1 मार्क. जंबल सेंटेन्स पासून तुम्ही डायलॉग तयार करा. बघा. हॅव यू वॉच टुडेज मॅच? रोहित शर्मा हिट्स द सेंचुरी. हू स्कोर्ड सेंचुरी टुडे? येस आय हॅव. आता मला सांगा, याचं उत्तर लिहिताना सगळ्यात पहिलं वाक्य कुठलं असेल? आता इथे 2 प्रश्न आहेत आणि कधी सुद्धा पहिला प्रश्न विचारला जातो. क्लिअर दिसत नसेल, आपण जरा क्लिअर करू. काही मुलांना क्लिअर दिसत नसेल तर ओके. याच्यात लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिला जो आहे, तो हा पहिला जो प्रश्न कुठला असणार आहे या 2 प्रश्नांपैकी बघा. हॅव यू वॉच टुडेज मॅच? हा प्रश्न असेल, की बाबा हू स्कोर्ड सेंचुरी टुडे? जेव्हा तू पहिली मॅच बघशील, तेव्हा सेंचुरी कोणी मारली ते सांगशील ना. त्याच्यामुळं हॅव यू वॉच टुडेज मॅच हा प्रश्न पहिला असणार आहे. मग इथं आपण लिहू शकतो हॅव यू वॉच वॉच टुडेज मॅच. ओके. टुडेज मॅच. ओके. टुडेज मॅच. आता याचं उत्तर काय असणार आहे? हॅव यू स्कोर्ड टुडेज मॅच याचं उत्तर काय असणार आहे बाबा? हा प्रश्न तर नसणार आहे. रोहित शर्मा हिट सेंचुरी असेल का? नाही. येस आय हॅव. येस आय हॅव हे असेल. मग इथे लिहायचं येस आय हॅव. झालं. त्याच्यानंतर काय असणार आहे? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे या ठिकाणी. याच्यानंतर पुढचा नेमका प्रश्न आहे तो आपण बघूयात. पुढचा प्रश्न कुठला प्रश्न असणार आहे? हू स्कोर्ड सेंचुरी? कोणी सेंचुरी मारली? मग इथे लिहायचं हू स्कोर्ड सेंचुरी? हू स्कोर्ड सेंचुरी टुडे? आज कोणी सेंचुरी मारली? आणि मग त्याचं उत्तर लिहा, रोहित शर्मा हिट्स सेंचुरी. तर मित्रांनो अशा प्रकारे हे जंबल सेंटेन्स दिले जातील. आणि या जंबल सेंटेन्सला आपल्याला काय करायचंय? त्या व्यवस्थित क्रमाने आपल्याला लिहायचंय. याला तुम्हाला 1 मार्क आहे. आणि हा 1 मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल मित्रांनो. आणि सोपे-सोपे या ठिकाणी सेंटेन्स असतात, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे? की बाबा कंप्लीट द डायलॉग. डायलॉग कंप्लीट करा. एकदम सोपं. डू यू लाइक सिंगिंग? येस आय लाइक सिंगिंग. येस आय लाइक लिहिलं तरी काम होतंय. तुम्ही लिहा येस आय लाइक. येस, कॉमा द्या. आय लाइक सिंगिंग. ओके. झालं. येस आय लाइक सिंगिंग दिलं, पूर्णविराम दिला. त्याच्यानंतर हू इज युअर फेव्हरेट सिंगर? तुमचे फेव्हरेट सिंगर कुठले? तुमचे आवडते गायक कुठले? मग इथं लिहायचं काय नाव लिहा? अरिजित सिंग लिहा, लता मंगेशकर लिहा, लता मंगेशकर, मंगेशकर इज माय फेव्हरेट सिंगर. इज माय फेव्हरेट सिंगर. ओके. इज माय फेव्हरेट सिंगर. झाला, संपला विषय मित्रांनो. किंवा असं आहे, डू यू लाइक क्रिकेट? येस आय लाइक क्रिकेट. हू इज युअर बेस्ट क्रिकेटर? सचिन तेंडुलकर इज माय बेस्ट क्रिकेटर. रोहित शर्मा इज माय बेस्ट क्रिकेटर. सूर्यकुमार यादव इज माय बेस्ट क्रिकेटर.
असा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके. या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न दिलेले असतात, उत्तरं लिहायची असतात छानपैकी. तुम्हाला या ठिकाणी इथं 1 मार्क मिळू शकतात. म्हणजे इथे 1 मार्क आपल्या हातामधले आहेत. आता पुढचा मुद्दा बघा. पुढचा पॉइंट काय आहे बाबा, इथं तिसरा प्रश्न जो आहे ना, इथं जरा थोडंसं सेंटेन्स बनवताना काळजी घ्यावी लागणार आहे. जसं की राइट द डायलॉग बिटवीन हेडमास्टर अँड अ स्टुडंट हू हॅज लॉस्ट हर बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस. राइट मिनिमम 3 एक्सचेंजेस. मग याच्यामध्ये 3 एक्सचेंजेस. या ठिकाणी मग तुम्ही लिहू शकता बाबा प्रिन्सिपल म्हणतोय येस सर. मग या ठिकाणी बाबा स्टुडंट म्हणतोय गुड मॉर्निंग सर, मे आय कम इन? बरोबर. बाबा वर्गामध्ये येऊ का? मी ऑफिसमध्ये येऊ का? हेडमास्टर म्हणतो, "येस डिअर, व्हॉट इस युअर प्रॉब्लेम?" बाबा, "येस बाबा, येस डिअर, येस डिअर, कम इन. व्हॉट इस युअर प्रॉब्लेम?" बाबा, तुझा काय समस्या आहे? नंतर मग तो विद्यार्थी म्हणेल, त्याचा प्रश्न काय आहे बाबा, की लॉस्ट हर बायसिकल. मग इथं तो म्हणेल, की "रिस्पेक्टेड सर, आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम स्कूल कॅम्पस." माझी बायसिकल स्कूल कॅम्पसपासून लॉस झालेली आहे, हरवलेली आहे. मग तिथं म्हणू शकतो, मग मग हेडमास्टर म्हणत, "व्हेअर वेअर यू पार्क युअर वेअर यू पार्क युअर?" बाबा तुम्ही बाबा त्याची जी काही बायसिकल ती कुठं पार्क केली होती ते विचाराल. नंतर तो म्हणेल बाबा इन फ्रंट ऑफ द स्कूल ग्राउंड किंवा इन फ्रंट ऑफ द स्कूल गेट. मग नंतर मग हेडमास्टर म्हणेल की बाबा येस वी वी विल, म्हणजे आपण ती शोधू सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून. अशा प्रकारे इथे तुम्हाला मिनिमम या ठिकाणी विद्यार्थ्याची 3 वाक्य आली पाहिजे आणि हेडमास्टरची 3, म्हणजे विद्यार्थी, हेडमास्टर अशी आली पाहिजेत. तर त्या अनुषंगाने इथे आपण काही तयार केलेली आहेत. बघा अशा प्रकारे तुम्हाला छोटी-छोटी वाक्य तयार करता येऊ शकतात. हेडमास्टर म्हणतो, "येस डिअर, व्हॉट इस युअर प्रॉब्लेम?" याच्या अगोदर वाटलंच तर तुमचा राम असेल, श्याम असेल, तो मुलगा असेल, तो म्हणेल "मे आय कम इन सर?" नंतर मग हेडमास्टर म्हणतो, "येस कमिंग. येस डिअर, व्हॉट इस युअर प्रॉब्लेम?" नंतर मग राम म्हणतोय, "सर, आय हॅव लॉस्ट माय बायसिकल फ्रॉम द स्कूल कॅम्पस." झालं. त्याच्यानंतर हेडमास्टर म्हणतो, "ओह, इट्स रिअली बॅड. वेअर वॉज युअर पार्क वेअर वॉज युअर बायसिकल पार्क वेअर वॉज युअर बायसिकल पार्क? तू तुझी बायसिकल कुठे पार्क केली होती?" मग तो म्हणेल, "इट वॉज ॲट द लेफ्ट ऑफ द स्कूल एंट्रन्स." स्कूल एंट्रन्सच्या डाव्या बाजूला या ठिकाणी मी पार्क केली होती. आणि त्याच्यानंतर हेडमास्टर परत म्हणत, "दॅट्स सिक्युअर प्लेस." ते सिक्युअर प्लेस आहे. "वी विल सी सीसीटीव्ही कॅमेरा अँड फाइंड आउट द थीफ." आपण सीसीटीव्ही कॅमेरा चेक करू आणि चोर कोण आहे ते शोधू. डोंट वरी. आणि राम म्हणतो, "थँक यू सो मच सर." झाला, विषय संपला. अशा पद्धतीने तुम्ही हा डायलॉग तयार करू शकताय. इथे तुम्हाला 6 तरी मित्रांनो मिनिमम वाक्य तुम्हाला तयार करता आली पाहिजे. कारण एकाला तुम्हाला अर्धा मार्क आहे. म्हणजे तुम्हाला हे बरोबर आलं अर्धा मार्क, हे बरोबर आहे अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क, अर्धा मार्क आणि अर्धा मार्क. मित्रांनो थेट मुद्द्यावरती जायचं आहे. नाहीतर येस, गुड मॉर्निंग सर, हाऊ आर यू? तो म्हणतो, येस सर, आय एम फाईन. व्हॉट इस द प्रॉब्लेम? व्हॉट इस द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम? नुसती चर्चा, टाईमपास काहीतरी चाललंय, तसं नको. मेन मुद्दा आला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं डायलॉग रायटिंग आपल्याला लिहिता येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. आता आपण थांबू, पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पोर्टंट मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जर गणितासारखा विषय अवघड जात असेल, तर बघा तुम्हाला सांगतो, गणित विषय जर काही मुलांना अवघड जात असेल, तर तुम्ही काळजी करू नका. कारण आता इंग्लिशचे तर लेक्चर चालू आहेत. गणिताचा पेपर आहे इंग्लिशच्या नंतर हिंदी असेल, मग गणित असेल. आपण तुमच्यासाठी एक स्पेशल ॲप बनवलाय. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर काय केलं आपण, गणित भाग 1 आणि 2च्या प्रत्येक प्रकरणाचे आपण 3 ते 4 प्रत्येक प्रकरणाचे 3 ते 4 व्हिडिओ बनवल्यात आपल्या ॲपवरती. आणि या ॲपमध्ये ज्या काही व्हिडिओ बनवल्यात त्याच्यामध्ये सगळे इम्पोर्टंट प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेले प्रश्न आणि येणाऱ्या काळामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आपल्या ॲपमध्ये चर्चा केली. एकदम सिंपल, एकदम इम्पोर्टंट ॲप आहे मित्रांनो. आणि त्या ॲपमध्ये आपण काही नोट्स दिलेल्या आहेत. ॲपमध्ये लाईव्ह लेक्चर पण असतात. आता इंग्लिशचे सुद्धा लेक्चर आपल्या ॲपवरती तुम्हाला बघायला मिळतील पेपरच्या या कालावधीमध्ये. ठीक आहे. तर हा जो ॲप आहे याची फी फक्त ₹49, म्हणजे ₹49 भरून तुम्ही हा ॲप जॉइन करू शकता. 1 महिन्याचं फी आहे फक्त ₹49. जर तुम्ही आपला ॲप डाउनलोड केला नसेल तर तो करून घ्या. ॲपचं नाव क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आहे. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ॲप डाउनलोड करू शकताय. आणि ॲपवर बराचसा कंटेंट तुम्हाला नोट्स बघायला मिळतील. गणिताचा जास्त कंटेंट्स आहे. स्पेशल गणितासाठी आहे. पण आपण परीक्षेच्या काळामध्ये सगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो. तर पटकन ॲप डाउनलोड करा आणि त्यातला हा ₹49 वाला कोर्स परचेस करा. तुम्हाला खूप फायदा होईल. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.